लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आता ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे मनोज जरांगे पाटील। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मराठा आरक्षणासाठी लढा देणारा मनोज जरांगे पाटील आता संपूर्ण महाराष्ट्राला अवगत झाला आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी झटताना आपल्याला पाहायला मिळाले, पण त्यांच्या मागण्या गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा म्हटलं आहे की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्यांचं हे जे म्हणणं होतं ते त्यांनी खरं सुद्धा करून दाखवलं। त्यांच्या मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यांनी पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि ते अजूनही सुरूच होता। पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काही वेगळंच वळण घेत आहेत। सुरुवातीला कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा होता, त्यानंतर सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आला आणि या सर्व त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या वाढत गेल्यामुळे कुठेतरी आता राजकीय वातावरणात वेगळ्या चर्चा रंगताना दिसून येत आहेत आणि कुठेतरी राजकीय मंडळी जी आहे ती आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला, त्यानंतर छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला चा मुद्दा जो आहे तो त्यांनी कुठेतरी समोर आणला आणि त्यानंतर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या म्हणजे दोघंही आमने सामने आले। त्याच्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातही वाद पेटला होता आणि रोज कुठे ना कुठे मनोज जरांगे पाटील हे कोणावर तरी टीका करताना दिसून येत होते। तर त्यांनी आता जी काही ते टीका करण्याची जी सीमा होती ती ओलांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच गृहमंत्री आहेत त्यांच्यावरही त्यांनी टीका केली आणि याचमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे सध्या 26 फेब्रुवारी पासून सुरू झालं आहे त्याचे जे काही मनोज जरांगे यांचं प्रकरण आहे या सर्व प्रकरणाचे पडसाद आपल्याला अधिवेशनात पाहायला मिळाले। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने अक्षरशः डोक्यावर घेतलेले मनोज जरांगे पाटील आता सर्वांच्याच नजरेत आले आहेत। कारण असं की देवेंद्र फडणवीस यांना ते जे काही म्हणाले त्यामुळे कुठेतरी सर्वच महाराष्ट्र त्यांच्यावर नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच संदर्भात खरं तर अधिवेशनात काल चर्चा झाली। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत त्यांनी SIT चौकशी स्थापन करण्याचे सुद्धा निर्देश दिले। यानंतर राजकीय वातावरण कुठेतरी चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यावेळी राहुल नार्वेकर यांनी आदेश दिले SIT बद्दलचे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील याच्याशी माझं काही देणं घेणं नाही असं वक्तव्य केलं आणि जर तुम्ही कोणाच्याही आया बहिणी काढणार असाल तर SIT चौकशी तर होणारच। एकीकडे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेता तर दुसरीकडे कोणाची आई बहीण काढताय, हा काय प्रकार आहे असा सवाल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काल अधिवेशनात विचारला होता। मनोज जरांगे पाटील यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे आता कुठेतरी त्यांना निर्बंध घालण्यात यावे असं सुद्धा सर्वांनाच वाटत आहे। आणि आता 2 दिवसांपूर्वीची एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली होती की नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक छोटासा संवाद होता आणि ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा म्हणाले होते की लिमिट जर क्रॉस केली तर आपण कार्यक्रम तर करतोच। यावर नाना पटोले यांनी म्हणजे तुम्हीच त्यांना वाढवलं असं म्हटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होतं। ही जी काही व्हायरल व्हिडिओ होती याच्यावरनं सर्वांच्याच लक्षात आलं आहे की कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची मर्यादा ओलांडली आहे आणि त्याच्यामुळेच राजकीय वर्तुळात नवनवीन चर्चांना दिशा मिळाली आहे। मनोज जरांगे पाटील हे जे काही बोलतायत त्याची स्क्रिप्ट लिहिणारी व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे, त्यांच्या मागे कोणाचा तरी हात आहे, कुठली तरी राजकीय व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याच्यामुळे ते जे काही बोलतायत त्यांच्या मागे वेगळाच कोणीतरी सूत्रधार असल्याचंही आता सगळीकडनं म्हटलं जात आहे। याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। नेमके ते काय म्हणाले की दडपशाही सुरू आहे, अंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी। आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडे मराठ्यांनी राष्ट्रपती राज्यपाल यांना ईमेल करावेत आणि सरकारच्या वेबसाईटवर त्यांनी ईमेल करावेत। यासोबतच मनोज जरांगे पाटील नेमकं काय काय म्हणालेत ते आपण पाहूया। ते काय लयच मी पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत। मराठ्यांना काय द्यायचं मला कुणीच बोलत नाही मराठ्यांना। आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते, विरोधी पक्ष नेत्याला जात नसते
पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघा ना, आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे. प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा, वैचारिक मतभेद असू शकते, वडंडीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठाले प्रकरण करायला लागले, दडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असताना पण आपल्या बाजूला बोललाय, मराठा आमदार त्या दडपशाहीबद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून. शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस येत आणखी जनताही बघणारच आहे, परंतु सरकारला सांगतो आता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा काढताय ह्याच नादात पडा. बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला लावतील तुम्हाला. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील यांच्या बदलत जाणाऱ्या मागण्या आणि बदलत जाणारे निर्णय यामुळे नक्की राजकीय वातावरणात काय बदल होतात किंवा राजकीय मंडळी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र.